दैवी स्वराचं सांदणं पेरून 7 दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या महान गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आशा भोसले यांचं निधन झालं। त्यांच्या जाण्यानं संपूर्ण चित्रपटसृष्टीवर गायन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे। आज दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव लोअर परेल इथल्या त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर 4 वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क इथल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। तर आज दिवसभर या संदर्भात काय काय नेमकं नियोजन आहे, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, काय नेमकं आज दिवसभर आशा भोसले यांच्या निधनानंतर काय काय नेमक्या कार्यक्रमांचं आयोजन आहे, कोण कोण उपस्थित राहणार आहेत, काय नेमक्या या संदर्भातले तपशील आहेत? अगदीच अनुपमा, खरं तर ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केलात की खरं तर एक अलौकिक स्वरयात्रा काल संपली, त्याला पूर्णविराम लागला। आज मात्र या सगळ्या आशा भोसले या जे एक सुरांचं एक खूप मोठं नाव होतं स्वरातलं या सगळ्याच मोठ्या व्यक्तिमत्वाचा अंतिम प्रवास दुपारी सुरू होईल। आज ज्या पद्धतीनं अंत्यविधी होणार आहे त्या पद्धतीनं काल ज्या त्यांचे चिरंजीव त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार 10:30 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत अंत्यदर्शनासाठी ही इमारत, ज्या इमारतीच्या समोर मी सध्या उभा आहे, याच इमारतीच्या खाली त्यांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात येईल आणि त्यांचे कुटुंबीय असतील किंवा इतरही त्यांची जी काही रसिक मंडळी असतील त्यांच्यासाठी हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास 3 ते 3:15च्या सुमारास हे पार्थिव इथून शिवाजी महाराज पार्क जो आहे त्या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या दिशेनं रवाना होईल आणि 4च्या सुमारास त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील। आपण जर पाहिलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असतील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले किंवा इतरही महत्त्वाची काही मंडळी, विशेषतः संगीत विश्वातली अनेक महत्त्वाची नावं, त्यामध्ये ए आर रहमान, विशाल ददलानी या सगळ्याच मंडळींनी कालपासून अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी हजेरी लावली होती। मुख्यमंत्री काल 6:30 ते 7च्या सुमारास येऊन गेले। त्यानंतर आज सुद्धा सकाळपासून कलाकारांची मोठी रीग या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एक चर्चा अशी देखील आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आणि मंगेशकर कुटुंबाचं, विशेषतः आशाताईंचं एक वेगळं नातं होतं, त्यामुळे अमित शहा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमित शहा काही दिवसांपासून बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी आहेत, त्यामुळे अमित शहा उपस्थित राहत आहेत की केंद्राकडनं प्रतिनिधी म्हणून एखाद्या केंद्रीय मंत्र्याला या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी आणि आपली आदरांजली वाहण्यासाठी पाठवलं जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी केली जात आहे। मोठ्या प्रमाणात सुरक्षा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमामध्ये काही बदल होतोय की नियोजित वेळेप्रमाणे हे सगळं होतं हे देखील पाहावं लागणार आहे। शेवटचा मुद्दा खरं तर आशा भोसले यांच्या मुलाकडनं काल आवाहन करण्यात आलं होतं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये, त्यामुळे सर्वात अधिकाधिक लोकांनी या ठिकाणी इमारतीमध्ये येऊनच हे दर्शन घ्यावं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहतात आजचा दिवस महत्त्वाचा ठरतोय। दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये सुद्धा आशाताईंना आदरांजली वाहिली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हा सगळा कार्यक्रम कशा पद्धतीनं पार पडतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज्य सरकारकडनं त्यांना आदरांजली देखील वाहू शकते। शासकीय इतमामामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार पार पडेल, कारण त्यांना नागरी पुरस्कारांमधला क्रमांक 2चा पद्मविभूषण पुरस्कार सुद्धा देऊन त्यांना गौरवान्वित करण्यात आलं होतं। त्यामुळे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये पार पडणार आहे। त्यामुळे या ठिकाणी अजून कोण कोण हजेरी लावते आणि कशा पद्धतीनं त्यांना आदरांजली वाहिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जरूर ओम, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी जोडले जाऊया, आणखी सविस्तर माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर आशा भोसले यांचं काल निधन झालं आणि विविध क्षेत्रातून त्यांना आदरांजली अर्पण होते आहे आणि त्याचबरोबर संगीत विश्वातल्या अनेक दिग्गजांनी कालपासूनच हजेरी लावायला सुरुवात केली आणि आपण पाहतोय ए आर रहमान यांनी सुद्धा आशा भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी आता उपस्थिती लावलेली आहे। संगीत क्षेत्रातला हा तारा हरपला, महाराष्ट्राचा हा एक दैवी सूर हरपला आणि निश्चितच चित्रपटसृष्टी त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रावर एक शोककळा आज आपल्याला पाहायला मिळते आहे।